हॅलो फ्रेंड्स, इझी कुकिंग विथ मनीषामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण इथे बनवणार आहोत आंब्याचा शिरा. हे बघू शकता तुम्ही, इथे आंब्याचा शिरा किती छान झालेला आहे आणि किती मऊ झालेला आहे. तर मग कुठल्या वेळ वाया न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आंब्याचा शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी घेतले. इथं बघू शकता, अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे. हिरवी इलायची घेतली 3 ते 4, ते बारीक कुटून त्याची पावडर बनवून ठेवली आहे. 4 ते 5 बदामाचे काप करून घेतले आहे आणि साजूक तूप घेतलं आहे आणि एक आंबा घेतला आहे. त्याचा पल काढून साईडला ठेवला आहे मी. आंब्याचं सीझन संपत आलेलं आहे, म्हणून म्हटलं मग चला आता आपण हा व्हिडिओ अपलोड करूया. म्हणून आम्ही 2-3 वेळेस केला आहे घरामध्ये आंब्याचा शिरा, पण मी अजून अपलोडच केला नव्हता व्हिडिओ. म्हटलं चला आता अपलोड करून टाकूया. आता इथे माझी वेलची कुटून झाली आहे, ते हे बघा. आणि आता मी साईडला ठेवून घेते. गॅसवर मी कढई ठेवली आहे. आता कढई गरम झाली, मग आता बारीक रवा मी त्याच्यामध्ये ओतून घेते आणि एकदम कमी आचेवर आपल्याला आहे ना तूप टाकून सोनेरी रंग येईपर्यंत बारीक रवा हा भाजून घ्यायचा आहे. मी तुम्हाला सर्व साहित्य दाखवलं, पण आंबा दाखवला नाही आणि साखर दाखवली नाही, ते राहून गेलं होतं माझ्याकडून. त्यासाठी आत्ता मी आंबा, हे बघू शकता, एकच आंबा घेतला आहे मी. आंबा चांगला स्वच्छ धुवून ते काप करून मिक्सरला ते ना फिरून घेतलं आहे. हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी प्युरी करून घेतली आहे. आणि आंबा मी केशरी घेतलेला आहे. इथं याला कुठलाही कलर वगैरे मी वापरलेला नाही याच्यामध्ये. बघू शकता किती छान कलर आलेला आहे. आता मी साईडला ठेवून घेते. आता इथे आपला रवा भाजतोय. आता मी इथे साजूक तुपाचा वापर करणार आहे. रवा भाजण्यासाठी लागेल तशा प्रमाणामध्ये मी तूप घेणार आहे. आता इथे रव्यामध्ये चांगलं तूप मिक्स करून चांगलं तुपामध्ये रवा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. आता हे बघा, मी अशा प्रकारे भाजून घेते. आपला रवा भाजतोय. तर जे कोणी या चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच अशा नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. इथे बघू शकता तुम्ही, आपला रवा भाजून झालेला आहे. त्याला कलर पण छान आलेला आहे. संपूर्ण घरामध्ये त्याचा चांगला सुवास दरवळत आहे. आता रवा भाजून झालेला आहे. मी एका साईडला करून घेतला आहे रवा. आता थोडंसं तूप टाकणार आहे त्याच्यामध्ये. हे बघू शकता, 1.5 चम्मच मी तूप टाकलेलं आहे. भाजलेला रवा एका साईडला पण काढू शकतो आपण, पण मी काढला नाही कारण थोडाच आहे म्हणून मी केलं नाही तसं. आता मी तूप टाकलेलं आहे इथं आणि तूप वितळलं आहे. हे बघू शकता इथे. त्याच्यामध्ये मी बदामाचे बारीक काप करून टाकले आहे आणि जी वेलची ती पण कुटलेली टाकली आहे याच्यामध्ये. थोडंसं सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे. आणि आता हे सर्व मिक्स करून घेणार आहे मी. तर आपल्याला इथं लागेल त्या प्रमाणामध्ये दूध किंवा पाण्याचा वापर करायचा आहे. आता मी इथे लागेल तसं थोडं थोडं करत दूध टाकून घेणार आहे. हे बघा. आणि आंबा आहे ना, तो प्युरी केलेली ती पण पातळ असते, त्यामुळे जास्त मी दूध टाकणार नाही. लागेल तशा प्रमाणामध्ये मी टाकून घेणार आहे. आणि साखरेला पण पाणी सुटतं, मग त्या प्रमाणामध्ये मी दूध टाकणार आहे. याच्यामध्ये थोडं थोडं करत मी दूध टाकणार आहे. फार गोड असल्यामुळे इथे मी 2च चम्मच साखरेचा वापर केलेला आहे. आपण आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये गोडाचं प्रमाण वाढवू शकतो. आता हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आपण 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया. इथे 5 मिनिटं होत आले आहे. मी पुन्हा एकदा चेक करून घेते. हे बघा, अजून आपला थोडासा रवा व्हायचं बाकी आहे. हे पुढे तुम्हाला सांगणारच आहे की रवा बनवण्यासाठी किती दुधाचा वापर झालेला आहे. इथं मी थोडे लागेल त्या प्रमाणामध्ये दूध टाकलेलं आहे. याच्यामध्ये पाण्याचा पण वापर करू शकता. वाटीने मी रवा मोजून घेतलेला आहे, त्याच वाटीचा मी वापर केलेला आहे दूध घेण्यासाठी.
हा रवा बनवण्यासाठी मला इथे संपूर्ण 1 वाटीभर दूध लागलेलं आहे. हे बघा, पुन्हा मी याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेतलं आहे आणि पुन्हा थोड्या वेळ 5 मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. हे बघू शकता इथे आपला रवा बनवलेला एकदम तयार आहे. बघू शकता किती मोकळा रवा झालेला आहे. जसं आपण एखादा मावा वगैरे खातो ना, सेम तसंच झालेला आहे हा रवा. बघू शकता इथे मी प्लेटीमध्ये काढून घेते. हे बघा, एकदम त्याला माव्यासारखं असं टेक्स्चर आलेलं आहे. दिसायला तेवढा सुंदर दिसतो, तसं खायला सुद्धा छान आहे, चविष्ट आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने रवा बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा फ्रेंड्स. हे बघू शकता इथं तुम्ही कसं माव्याचं टेक्स्चर आलेलं आहे याला. बघू शकता फ्रेंड्स. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा फ्रेंड्स. तुमचा किमती वेळ काढून व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.